फायनली सुरू झाली आहे आमची बर्थडे ट्रिप आणि पावसाळा आणि बर्थडे हे कॉम्बिनेशन तर इतकं भन्नाट असतं ना. निसर्गाचा आनंद घेत घेत जबरदस्त अशी पिकनिक करता येते आणि माझाही मोह आवरला नाही. मी रूफटॉपवर आर्याबरोबर उभी राहिले आणि सुंदर असं निसर्ग एन्जॉय केला आहे. आणि बघता बघता एक खूप छान अशा छोट्याशा धबधब्याजवळ आम्ही पोचलो आणि तिथे आम्ही खाली उतरून भरपूर सारे व्हिडिओज काढले, फोटोज काढले. पण या वाहणाऱ्या पायऱ्यांवरचा जो धबधब्याचं पाणी होतं एवढं थंडगार होतं. आमचे फोटोज पण बघा ना किती सुंदर आलेत ना. आणि फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो आणि हा आहे आपला सगळ्यांचा फेवरेट, महाराष्ट्राचा फेवरेट माळशेज घाट. यावर ह्याची स्पेशालिटी आहे म्हणजे इथे वाहणारे धबधबे, गाड्यांवर पाणी येत होतं आणि हे सगळं निसर्ग एन्जॉय करता करता फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोचलो आहे. हे रिसॉर्ट अगदी दरी साईडला आहे, खूप सुंदर डोंगरांनी वेढलेलं. आणि हे रिसॉर्ट नक्की काय आहे चला आतमध्ये घेऊन जाते तुम्हाला, कारण की दरवेळी नवीन नवीन गोष्टी मी एक्सप्लोअर करत असते. त्यातलंच तालिश रिसॉर्ट हे एक रिसॉर्ट आहे जे आहे नाणे घाटला, माळशेज घाटच्या जवळच. आणि आम्ही आतमध्ये आलो आहे आणि इथे सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आतमध्ये आलो आहे. आणि इथे निसर्गाचे छान छान असे पक्ष्यांची घरं असं सुंदर सुंदर बघत आतमध्ये आल्यानंतर ही रांगोळीसुद्धा मला फार आवडली, रिअल फुलांची. आणि यामध्ये ना इथे एक छोटासा फाउंटन आहे ना, त्याच्या बाजूला इतका सुंदर दरीचा व्ह्यू होता. सगळ्यात आधी मी रूम बघायच्या आधी तिकडे गेले आणि ही दरी यार प्रेमात पाडणारी होती, कारण की तिथे सुंदर असे धबधबे वाहत होते आणि वारा तर इतका सुंदर सुटला होता. स्पेशली या रिसॉर्टची मला स्पेशालिटी वाटली हा इन्फिनिटी पूल, जिथे आम्ही उद्या सकाळी येऊन एन्जॉय करणार आहोत. वाव, खूपच भारी वाटत होतं. त्यानंतर लंच केला. लंचनंतर आता आम्ही रूमकडे निघालो आहे. चला, रूमसुद्धा इथे वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या नावांचे कॉटेजेस आहेत, वुडन कॉटेजेस आहेत. कारण की बेसिकली इथे धुकं आणि थंडी इतकी असते त्यामुळे वुडन कॉटेजेस बनवले आहेत. माझ्या वुडन कॉटेजचं नाव आहे कुसुम. आतमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर पूर्ण लाकडी कामाने हे कॉटेजेस बनवलेत. थोडंसं म्हणतात ना असं गावच्यासारखा मला फील येत होता, कारण की इतक्या छान पद्धतीचं हे इंटिरियर होतं. वाव. आणि रूम खूपच स्पेशियस आणि मोठा होता. आणि या रूमची स्पेशालिटी मला वाटली ती म्हणजे इकडचा व्ह्यू, तो लिटरली खिडकीमधून दरीचा व्ह्यू होता आणि तो दरीचा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता. वाव. आणि या कॉटेजमध्ये आम्हाला खूप मोठी अशी बाल्कनीसुद्धा दिली होती. तुम्हाला मी बाल्कनी दाखवते. खूप मोठी बाल्कनी होती, म्हणजे इथे आपण मस्तपैकी जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही गाणी गाऊ शकता, कॉफी घेऊ शकता. वाव. तर रूम तरी मला खूप जास्त आवडलं आहे. आणि चला, बघता बघता 4-4:30 वाजले आणि त्यानंतर आम्ही आलो आमच्या हायटीसाठी. आणि हायटीमध्ये पण खूप छान छान पदार्थ होते, पण आम्ही मस्तपैकी आमची कॉफी आणि मस्तपैकी मॅगी व्ह्यूचा आनंद घेत घेत एन्जॉय केली. आणि संध्याकाळी करणार होते मी अमितचं बड्डे सेलिब्रेशन, म्हणजे काही नाही, अगदी केक कटिंग. सुंदर असा वन पीस घालून मी रेडी झाले. कशी दिसते मला सांगायला विसरू नका. रूममध्ये छान असे आम्ही फोटोज क्लिक केले आणि आत्ता आम्ही जाणार आहे केक कटिंगसाठी. पण रात्रीचं रिसॉर्टसुद्धा इतकं सुंदर दिसत होतं ना. वाव, तुम्ही बघू शकता. सुंदर आणि थंडगार वारा आणि तिथे छोटंसं मी असं डेकोरेशन केलं आणि इथे आम्ही ओपनमध्येच निसर्गाचा आनंद घेत घेत केली केक कटिंग. आणि आज तुम्ही इन्स्टावर जे काही प्रेम दिलं आहे, प्रतिसाद दिला आहे आणि अमितला जे काही बड्डे विशेस केले त्यासाठी मनापासून थँक्यू सो मच. आणि अशा पद्धतीने आजचा आमचा बड्डे व्लॉग कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.